नमस्कार मित्रांनो, मी किशोर महाले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर या चॅनलवर। मित्रांनो, तुम्हालाही जरी शेळी पालन कुक्कुट शेड बांधण्यासाठी आर्थिक प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत 50,000 रुपयापर्यंतची आर्थिक मदत शेड उभारण्यासाठी मिळू शकतात। यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते याची A to Z माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। मित्रांनो, जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो। चला तर पाहूया शरद पवार ग्राम समृद्धी योजना काय आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना गाई म्हशींना गोठा बांधण्यासाठी तसेच शेळ्यांना शेड बांधण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते। मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांना शेतीबरोबर जोड व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना पशुपालन करण्यासाठी आर्थिक मदत या योजनेच्या माध्यमातून केली जाते। सर्वात महत्त्वाचे म्हणजे पशुपालनचे ऊन वारा थंडीपासून संरक्षण व्हावे त्यासाठी जे शेड बांधण्यासाठी आर्थिक मदत असते ती आर्थिक मदतही या योजनेच्या माध्यमातून करण्यात येते। जे शेतकरी शेत बांधण्यासाठी मोठा खर्च येतो मात्र ते शेतकरी तो खर्च करू शकत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना खूप लाभदायक ठरत आहे। आता चला आपण या योजनेची A to Z बायोग्राफी पाहूया। या योजनेचं नाव आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना। कोणी सुरू केली तर महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली 2020 साली। त्यानंतर उद्देश एकच आहे, राज्यातील शेतकऱ्यांना व खेड्यांचा विकास करणे। यानंतर लाभार्थी कोण आहेत तर राज्यातील सर्व नागरिक या योजनेसाठी अर्ज करू शकतात जे शेती व्यवसाय करतात किंवा अन्य व्यवसाय करतात। त्यानंतर लाभ हा व्यवसायासाठी अनुदान देण्याचा आहे। ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे। मित्रांनो, आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे सरकार जेही योजना सुरू करते त्यामध्ये त्याचं काहीतरी उद्दिष्ट किंवा हेतू असतो। या योजनेचा मागचा हेतू म्हणजे या योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांचे आर्थिक आणि सामाजिक विकास करणे, त्यांचे जीवनमान सुधारणे हा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकरी शेड बांधून त्यांच्या जनावरांचा थंडी ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करू शकतील। शरद पवार ग्राम समृद्धी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीबरोबरच शेतीला जोड असा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत केली जाते। शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनवणे हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत। यासाठी शेतकऱ्यांचा आर्थिक सामाजिक विकास केला जातो। शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून पशुपालन करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन केले जाते। त्यानंतर शेतकऱ्यांना पशुपालनासाठी अडीअडचणीचा सामना करावा लागू नये म्हणून या योजनेसाठी त्यांना गोठा बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते। मित्रांनो, त्यानंतर जेणेकरून ते शेड बांधून आपल्या जनावरांचा सुरक्षित ठेवू शकता। आता शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे जे अनुदान स्ट्रक्चर आहे ते आपण जाणून घेऊया, ते कशा पद्धतीने होत असतं। बघा, शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या माध्यमातून गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे, शेळी पालनासाठी शेड बांधणे, कुक्कुटपालनासाठी शेड बांधणे, त्यानंतर गाय व म्हशीसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी जे अनुदान असतं ते पुढीलपैकी आहे। म्हणजे शेतकऱ्यांना 2 ते 6 गुरांसाठी एक गोठा बांधता येतो, त्यासाठी 77,188 रुपये अनुदान देण्यात येते। 6 पेक्षा अधिक गुरांसाठी 6च्या पट्टीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट, 18 पेक्षा जास्त गुरांसाठी तिप्पट स्वरूपाचं अनुदान दिले जातं। मित्रांनो, त्यानंतर शेळी पालन शेड बांधण्यासाठी अनुदान कशा पद्धतीने मिळत असतं तर शेतकऱ्यांना 10 शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49,284 रुपयाचं अनुदान मिळतं। तेच 20 शेळ्यांसाठी दुप्पट होतं, तेच 10 शेळ्यांसाठी तिप्पट होतं। किमान 2 शेळ्या असणं आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने शेळी पालनासाठी अनुदान स्ट्रक्चर आहे। मित्रांनो, आता कुक्कुटपालनासाठी शेड बांधण्यासाठी कशा पद्धतीने अनुदान आहे तर 100 पक्ष्यांसाठी शेड बांधण्यासाठी 49,760 रुपये अनुदान देण्यात येते। तर 150 पेक्षा अधिक पक्ष असल्यास दुप्पट निधी दिला जातो। मात्र समजा एखाद्याकडे 100 पक्षी नसल्यास 100 रुपयाच्या स्टॅम्पवर 2 जमीनदारासह शेडची मागणी करावी लागेल। त्यानंतर यंत्रणेने शेड मंजूर करावे आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये 100 पक्षी आणणे बंधनकारक राहील, अशा पद्धतीने ही अट आहे। त्यानंतर राज्यातील बहुतांश शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून कुक्कुटपालनाला मोठ्या प्रमाणात करत असतात, त्यासाठी किंवा त्यांचं संगोपन करण्यासाठी ही योजना त्यांना लाभदायक ठरणार आहे। मित्रांनो, तुम्हाला जर या योजनेला अप्लाय करायचं तर त्यासाठी तुम्हाला पात्रता निकष काय तो म्हणजे अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणं आवश्यक आहे। महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा अर्ज किंवा लाभ मिळणार नाही। अर्जदार व्यक्ती ग्रामीण भागात राहणारा आणि त्याचा शेती हा मुख्य व्यवसाय असणं आवश्यक आहे। एवढ्या पात्रता आणि अटी या योजनेसाठी आहेत। आता तुम्हाला जर या योजनेला अप्लाय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील तर आधार कार्ड, रेशन कार्ड, जातीचं प्रमाणपत्र, जन्मदाखला, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांक, ईमेल ID, ग्रामपंचायतीचे शिफारसपत्र, यापूर्वी सरकारच्या कोणत्याही पशुपालन योजनेचा लाभ न घेतलेल्याचं न हरकत प्रमाणपत्र।
त्यानंतर लघुधारक प्रमाणपत्र, लाभार्थी अर्जदाराकडे कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र असणं आवश्यक आहे. शेडसाठी लागणारे बजेट अर्जासोबत जोडणे आवश्यक असणार आहे. जे कोटेशन म्हणतो आपण ते जोडणं आवश्यक राहील मित्रांनो. तर एवढे डॉक्युमेंट तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागतील. आता तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर तुम्हाला पहिले या योजनेचा फॉर्म घ्यावा लागेल. हा फॉर्म तुमच्या गावात जरी एखादं मोठं सेंटर असेल, आधार सेंटर किंवा आपल्या सरकार सेंटर, त्याच्यावरही भेटून जाईल. त्यानंतर हा फॉर्म तुम्ही तालुका लेवलच्या झेरॉक्स सेंटरवरून कलेक्ट करू शकतात. त्यानंतर या फॉर्मला तुम्ही व्यवस्थितरित्या भरून द्या. जे जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला मागे बोललो ते व्यवस्थित अटॅचमेंट त्यांची करा. त्यानंतर तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक यांच्याकडे हा फॉर्म जमा करा. त्यांच्याकडून एक पोचपावती घ्या, जी तुम्हाला पोचपावती देईल. त्या पोचपावतीच्या आधारे तुम्ही दर 15-20 दिवसांनी इन्क्वायरी करा की माझ्या फॉर्मची स्टेटस काय क्युरी आलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही शरद पवार ग्राम योजनेसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट मेन्शन करा, मी उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि अशा अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय महाराष्ट्र.